आपली कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती डिपेंडंट होते, परावलंबी होते, ती म्हणजे भीक. परंतु आपली कुठली गोष्ट ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती इंडिपेंडंट होते, स्वावलंबी होते, ती झाली मदत. एखाद्याला 2 आणि 5 आणि 10 रुपये भीक देण्यापेक्षा तो काही व्यवसाय करतोय का, त्याला व्यवसायाला एखादी मदत काही आपल्याला करता येते का, हे पाहायला हवं. आणि अगदी काहीही नाही करायचं म्हटलं तरी, नाही केलं तरी चालेल, परंतु भीक देणं मात्र बंद करायला हवंय का. मी डॉक्टर अभिजित सोनावणे आणि माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे, आम्ही दोघंही भिक्षुकांचे डॉक्टर म्हणून काम करतो. डॉक्टर फॉर बेगर्स, पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरात आम्ही काम करतो. नेमकं तुम्ही काय काम करता हा प्रश्न नेहमी आम्हाला विचारला जातो. मोटरसायकलवरती संपूर्ण दवाखाना घेऊन या लोकांमध्ये मी उठतो, बसतो, जेवतो, खातो. ही जी मंडळी असतात त्यांच्यामध्ये उठतो, बसतो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो आणि वैद्यकीय सेवा देता देता या लोकांनी भीक मागणं सोडावं यासाठी त्यांना कन्व्हिन्स करतो, काउन्सिलिंग करतो. त्यांना सांगतो की बसून भीक मागता तर बसून एखादं काहीतरी काम करा, बसून नारळ विका, भाजी विका, फुलं विका, चप्पल शिवण्याचं काम करा, बूट पॉलिश करा. या व्यतिरिक्त त्यांची जी मुलं आहेत या मुलांना एज्युकेशनल सर्व्हिसेस देतो. म्हणजे आता यांची पिढी तर भीक मागत संपली, किमान पुढच्या पिढीने भीक मागू नये यासाठी या मुलांना एज्युकेशनल ज्या काही सर्व्हिसेस आहेत ना, युनिफॉर्म लागतील किंवा शाळेची फी असेल, अशा गोष्टी करतोय. मला सांगायला खूप आनंद होतो की माझी एक मुलगी जिचे आई बाबा भीक मागतायत नाईलाजाने, अशी मुलगी आत्ता जस्ट BCom तिने कंप्लीट केलं आणि तिला CA व्हायचं. CA होणं हे तिचं स्वप्न आहे आणि तिला CA झालेलं बघणं हे माझंही स्वप्न आहे. फुकट खाण्याची वृत्ती ही कधी संपत नाही आणि आपल्याला ती बंद करायची आहे, कमी करायची आहे. जाता जाता एकच सांगतो की आपल्याला कुठलाही वेद नाही समजला तरी चालेल, आपल्याला कुठलाही वेद नाही कळला तरी चालेल, वाचता नाही आला तरी चालेल, परंतु एखाद्याची वेदना समजणं खूप महत्त्वाचं आहे.